हाय हेलो वेलकम बैक। माझं नाव आहे पूजा। ये है नए साल का एकदम ताज़ा नया नया व्लॉग। आणि नए साल में बहुत कुछ हो गया है यार। एनर्जी ऐसे लो लग रही है, नेगेटिविटी छा गई है। पण आज आहे 11 तारीख और बुक माय शो पे आज आ रहा है एकदम स्पेशल स्लॉट कोल्ड प्ले टिकट्स का। तर आज अपने को कैसे भी करके अपना लक आजमाना है भाई। माहित नाही आता मला ते मिळेल की नाही, पण आपल्याला ट्राय करायचं आहे। कारण का लास्ट टाइम पूरा मेरा भेजा पक गया था ते क्यू मध्ये थांबून आणि जे ब्लॅक मध्ये ते विकत होते लोक, आय स्वेअर 60-70 हजार पर्यंत ते तिकीट्स विकत होते। पण आता प्राइस कमी झाले परत। ते जे ब्लॅक मध्ये विकत आहे ना ते आले आता त्यांच्या लाईनीवरती, तरी ते आता 20-20 हजार पर्यंत ते विकत आहे। तरी ते खूपच आहे यार, आपल्यासाठी तर खूपच आहे। आणि ते कॉन्सर्ट आहे माझ्या कॉलेजमध्ये। ते कॉलेजवाले घेते 9-9 लाख फीस। त्यांना असं नाही वाटत की चलो यार स्टुडंट्स को एक तिकीट दे देते, पण नाही, ते तसं नाही करू शकत। कारण का त्यांना पण त्यांचं ते प्रॉफिट बघायचं। एनीवे आपण अपना ले लेंगे है ना, अपने पास ले लेंगे। आणि मला असे बाटरमध्ये तर क्वेरीज खूप येत आहे, पण अगेन ते बोलतात यू हॅव टू प्रमोट अल्कोहोल। तिथे असं ना ते ब्रँड्स वगैरे ते आपल्याला प्रमोट करायचं, बट आय डोंट वॉन्ट टू डू दॅट। कारण का मी ते माझ्या पेजवरती करत नाही, नो। कारण का खूप लहान मुलं आपले व्हिडिओज बघतात, मला तर बिलकुल नाही करायचं असं काय प्रमोट वगैरे। तर आपण अपना खुद से ले लेंगे। परत ते त्यांचं खूप ते रेस्ट्रिक्शंस असतात, ये नहीं करने का वो नहीं करने का। अपन एन्जॉय करने जा रहे, अपन अपना खुद से ले लेंगे। आता 3 वाजता ते स्पेशल स्लॉट ओपन होत आहे, आपल्याला क्यू मध्ये राहायचंय। तर आता पटकन बघूया ये मिल रहा है की नाही। कारण का माझा एक फ्रेंड बघत तर आहे, उसको मिला तो ठीक है भाई, नाही तो राहू दे, आपण आपल्या टीव्ही वरती बघूया। पण पाहिजे यार खरंच, लॅपटॉप चार्ज करणार। आता मी बुक माय शो ओपन तर केलंय। तिकीटची सेल चालू होणार आहे 4 वाजेपासून आणि स्पेशल गेस्ट मध्ये आहे 18 तारखेसाठी आहे जसलीन रॉय, तर 19 साठी आहे इलियाना शो। म्हणजे 4 वाजेपासून मला असंच बसायचंय का? कॅमेरा पण उलटू पुलटू होतोय। थांबते। यू विल बी प्लेस्ड इन द क्यू, ओनली वन्स टिकट सेल्स आर लाइव। भाई साहब, हे बुक माय शो नी लास्ट टाइम जे जज्बात के साथ खेले है ना, ह्यांची आधीपासूनच सेटिंग होती। ते दुसऱ्या त्या ऍप बरोबर जे ब्लॅक मध्ये तिकीट्स ते विकता, काहीतरी V पासून नाव होतं। मॅक्सिमम 4 तिकीट्स, ठीक आहे यार बघूया। म्हणजे ह्यांच्याकडे एवढे तिकीट्स अवेलेबल होते, तर लास्ट टाइम त्यांनी एवढा झोल का केला? लास्ट टाइम त्यांनी का नाही हे परत ओपन केलं? म्हणजे हे आधीच ना बुक करून ठेवता स्लॉट मध्ये, मग नंतर ते खुद के हिसाब से वापस बेचने लगते। उल्लू बनवता यार हे आपल्याला। म्हणजे द्यायचं तर तुम्ही नीट करा ना। हे ना एक तर मॅनेजमेंट नाहीये हे बुक माय शोला काय द्यायलाच नाही पाहिजे। 3 वाजले और 1 घंटा ऐसे ही रुकना है। वेटिंग रूम दैट्स माय कॉलेज। तरी कॉलेजने तिकीट नाही दिलं। इतना फीस लेके भी दुख दर्द पीडा यार। माझे आवडते गर्ल्स, मी तुम्हाला एक टिप देत आहे, कुठलंही हे फेस रेजर यूज नको करा यार। मेरी स्किन की पूरी बँड बज गई है, फुल असं मला ब्रेकआउट्स येत चाललंय। मी हे वापरलं, म्हणजे आय डोंट नो हे फेस रेझरची गलती आहे की माझी चुकी आहे। मी असं डायरेक्ट पाणी असं हे केलं, म्हणजे एकदम मॉइस्ट केलं फेसला पाण्याने, आणि त्यावरतीच मी हे रेझर असं फिरवलं आणि नेक्स्ट डे काय ब्रेकआउट्स आले। म्हणजे आय गेस मला ते फेस वॉश वरती करायला पाहिजे होतं, आणि नंतर मी काय आफ्टर केअर पण नाही केलं। पण बहुत बँड बज गई है फेस रेझरनी, अशी फुल एकदम पिंपल्स येते, भुश 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 बाहेर आ रहे। म्हणून मला आता अजून इरिटेट होत आहे, कारण का इट्स नॉट दॅट टाइम ऑफ द मंथ, तरी मला ते येत आहे। सो आय डोंट नो वाय। आता मी बसली तर आहे इथे, ऐसा मैं 4 वाजेपर्यंत तो ना बसू शकत ना, तो तब तक मैं मेरा रील एडिट करूँगी। शाम का मेरा काम भी हो जाएगा आणि तोपर्यंत 4 पण वाजतील आरामात। भूक तर नाही लागली आहे, कारण का मी नाश्त्यामध्ये आज खूप काय काय खाल्लंय। ते साखरवाली बिस्किट, ती नाईस म्हणून असते ना ती, चहा, पोहे आणि एक मेदूवडा। तो पेटू तो फुल है मेरा। अभी ये देखते यार, हा आजचा माझा मूड डिसाइड करेल। हा जो समोर बसला है ना, वो मेरा मूड डिसाइड करेगा क्या करके। आई डोंट नो मी ओव्हर रिॲक्ट करते की नाही, पण मला खूप प्रेशरवाली पॉटी येते ह्या एकदम स्ट्रेस माहौलमध्ये। माहिती है कि खाने में कुछ गड़बड़ हो गया है, पता नहीं। बस 21 मिनट बाकी है, अब बघू आता मिलता है कि नहीं यार। क्यू चालू हो गया है आणि हा है अपना नंबर। यार मला वाटलं की थोडं तरी ऐसे कुछ कम नंबर पे रहेगा, पर नहीं, ये नंबर क्रॉस करना पड़ेगा एनी हाउ। लिओ मा लकी चॅम्प पण आता इथे बसलाय तिकीट साठी। ये तिकीट
भाई साहब कसले गेमर आहे हे बुक माय शो वाले. आता 12,000 आणि 35,000चे तिकीट्स अवेलेबल आहे आणि बाकीचे सगळे सोल्ड आउट. आणि त्या लोकांनी ना इडियट्सने एक स्टँडच काढलेले आहे सेल करायला. आमचं बजेट होतं 5,000 पर्यंतच आणि ते सगळे तिकीट सोल्ड आहे. म्हणजे 3,500, 4,000, 4,500 डन. खल्लास. कुछ नहीं भाई, नहीं हो सकता अपना. थैंक्स बुक माय शो. एक तो स्वतःच तुम्ही आधी हे झोल करता. बुक माय शो वालों को ना मेरे को बस एक ही पूछना है, तुम्हाला काय आम्ही काय असे फुकट बसणारे वाटता का? तुम्ही बोला, खरं तुम्ही बोला. म्हणजे मी आणि माझ्यासारखे असे अजून हजारो 2,000 लोक असे 3 वाजेपासून असंच तिथे बसले. मी किती जागा पण माझी बदलली. मी काय खाल्लं पण नाहीये. पोहा और मेदूवडा पे हूँ मैं. आणि असं दिस इज व्हाट यू गाइज डू विथ अस. एक तो खुद टिकट्स ऐसे बचा के रखने का आणि एंड 1 हफ्ता पहिले हे रिलीज करायचे टिकट्स. त्यांना वाटतं की आपण पागल आहे, आपल्याला काय कळत नाही आणि हे असं करता. सिरियसली यार, सिरियसली किती चीप आहे हे बुक माय शो. एक लपेट मिलेगा, आप सबसे मिलेगा. शिव्या टाकत असेल रे सगळे हे आता बुक माय शोला. त्यात मी पण एक आहे. मी पण खूप आता बोलत आहे शिव्या मनामध्ये पण. एक माइनर गडबड हुई है. ते आहे लिफ्ट बंद हो गई है. तर आम्हाला चढत लिफ्ट रूम मध्ये जायचं आहे. ते लिफ्टचं बटन छिक 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 करायचं आहे. बघू असं. आता चालू होईल आई गेस सो. हे रस्सी नीचे जाना चाहता तो एकदम हळूहळू उतरायला लागेल रे. लिफ्ट अपनी सेट हो गई है. खल्लास. तुम्हाला माहिती मला सगळं येतं. मी एक इलेक्ट्रिशियन बनू शकते, मी एक AC वाली बनू शकते, मी एक लिफ्ट वाली बनू शकते. मतलब सब आता है. मी मेकॅनिकल इंजिनियर का नाही बनली मग. आता हे आहे दुसरा दिवस. रात्री मी का जास्त व्लॉग नाही केलं. तेच मी माझं नाईट टाईमचं ते जे रुटीन केलं. थोबाडावरती क्रीम शिम लावलं, खाली गेली, डॉगोस आणि कॅट्सला खायला प्यायला दिलं. तर आता आज आपला फुल दिवस जाणार आहे. कारण का आज आपण म्हणजे माझी एक आयडिया आहे. मी अशी रील बनवणार आहे ज्यात सेलिब्रिटीजने इन्व्हेस्ट केले. तेच ब्रँडचं मी खाणार आहे. म्हणजे टेस्ट करेल यार की बघू ते कसं आहे. तर त्यात आहे दीपिकाचं ब्रँड, रणवीर सिंग, विराट आणि अनुष्काचं ब्रँड आणि अजून कोणाचं आहे, हार्दिक पांड्या. म्हणजे 4 हाय. म्हणजे त्यात असणार आहे ब्रेकफास्ट, लंच, स्नॅक, इव्हनिंग स्नॅक आणि आपलं रात्रीचं जेवण. बघू आता ते कसं जाईल हा चॅलेंज. तर लेट्स डू इट. तर उसी के साथ स्विगीमधून माझं हे पार्सल आलं आहे. काय माहिती यार मला पुरणपोळीची एकदम क्रेविंग्स हो रहा था. अचानक मी अशी एक रील बघत होती. त्यात ते मस्त पुरणपोळीवरती असं तूप शोप आमटी विमटी टाकून असे खात होते. तर मी फटाक से मंगा लिया. ते मी पुरणपोळी घरमधून ऑर्डर केलं आहे आणि हे आता असं काहीतरी दिसतं. त्यात आहे हे थिक पुरणपोळी डालची आणि हे आहे आपली नॉर्मल पुरणपोळी. मला हे मस्त वाटते कारण का हे फुल घी से लथपथ आहे. माहिती आहे हे ब्रँड आधी शार्क टँकमध्ये पण आलं होतं. भास्कर्स पुरणपोळी घर. पर ये कल्याण से आया है. स्विगी भाई. भाई साहब हे थिकवालं मला आवडलं. काय गुळ आहे ह्यात. टू गुड. हे बनवता ना रात्रच झाली आणि पेटू ना मेरा सच्ची में फुल हो गया. मी म्हणजे खाल्लं ते एवढूस आहे पर सब फुल हो गया. म्हणजे खूप काय खाल्लं रे मी. म्हणजे क्वांटिटी तर एकदम छोटे छोटे होते तरी पण भर गया पेट. आता मी खाली चालली आहे. डॉगो कॅटूसला भेटते मग बघू आता काय. यार मी परत आंघोळीला गेली आणि आता मी केस धुतले. जेव्हा पण मला असं इरिटेट होतं ना मी डायरेक्ट आंघोळीला जाते. म्हणजे दिन का वो दूसरा स्नान हो जाता है मेरा. तर आता मला बेटर वाटतंय. आज शांत वाटतंय. थोडंसं असं काम वाटतंय. माहीत ना असं हाय एक माझं एक ते फॅक्ट आहे. जेव्हा पण मला असं इरिटेट होतं डायरेक्ट स्नान को जाओ और फिर एकदम शांत होके बाहर आ जाओ. बस आता मला असं एकदम असं मॅगडीचं मन होतं आहे. मॅक आलू टिक्की, पिझ्झा पफ, फ्रेंच फ्राईज आणि कोक. तर ऑर्डर करू का. मी बोलली होती मॅक आलू टिक्की. मस्तपैकी मी खाल्लं आहे. पेटू मेरा पूरा भर गया आहे. आता मी नेटफ्लिक्सवरती बघत आहे हेलो किटी सीझन 1. मी ते आधीच बघितलं होतं पर वो क्या रहता है मेरे साथ जब भी सीझन 2 सीझन 3 आ जाता है ना मी सगळं विसरून जाते की मी काय बघितलं होतं. मतलब मेरे दिमाग में नहीं रहता यार कुछ एकदम असं. मला कधी कधी ना दुसऱ्यांचे नावं पण नाही येत यार लक्षात.
तर आता मी ते बघत आहे. तर हां यार, दॅट्स इट. आणि मला थंडी वाजत आहे. मे बी मी आता रात्री केस धुतले म्हणून, आय डोंट नो. झोपेल आता मी. आता नाही, टाईम आहे 2-3 तासानंतर. अजून मला खाली जायचं आहे, लिओला वॉकी करवायची आहे, कॅट स्टॉक्सला खायला प्यायला द्यायचं आहे, स्किन केअर रुटीन. त्याच्यानंतर मी झोपेल. बट या, दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. ही व्लॉग मी इथेच एंड करत आहे. मला माहीत नाही यार ही किती मोठी व्लॉग बनली असेल, तरी ठीक आहे, फाईन, थोडाही सही. पण ॲटलिस्ट मी काहीतरी टाकत आहे यार चॅनलवरती. मतलब जब मैं बुड्ढी वगैरे हो जाऊंगी तर मला हे खूपच आवडेल बघायला की मी काय काय करायची आधी, रिकामेपणा. सो दॅट्स इट, बाय.